ह्या फोटोमध्ये आपल्याला जी दिसत आहे त्या मशीनला म्हटलं आहे डायलायसिस. मग ही जी व्यक्ती आहे ही डायलायसिसवर का आहे किंवा का बरं एखाद्या व्यक्तीला डायलायसिस केलं जाते? कारण की त्या व्यक्तीची झालेली असते किडनी फेल. मग हे किडनी फेल झाली आहे म्हणजे काय आहे? किंवा तुम्ही एखाद्या वेळेस ऐकत असता की एखादा माणूस एखाद्या किडनीवर जिवंत आहे. मग एखादा माणूस एखाद्या किडनीवर कसा काय जिवंत राहत असतो? कारण की त्या व्यक्तीची काय झालेली असते? किडनी फेल. मग हे किडनी फेल झाली आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? तर किडनी फेल होणे म्हणजेच काय? तर किडनीचं काम आहे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करणे. ह्या सोबत सोबत आपल्या शरीरामध्ये जे काही घाण आहे त्याला बाहेर काढणे आणि ह्या सोबत सोबत आपण जे काही पाणी घेत असतो, एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे त्याला सुद्धा शरीराच्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते कोण करत असते? आपली किडनी. तर मग किडनी फेल होणे म्हणजेच काय? जेव्हा आपली किडनी आपलं रक्त शुद्ध करू शकत नाही आणि जे काही आपल्या शरीरामध्ये असणारं एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते जेव्हा बाहेर काढू शकत नाही त्यावेळेस आपण म्हणतो की आपली किडनी काय झालेली आहे? फेल झाली आहे. मग किडनी जेव्हा फेल होत असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये विष जे आहे म्हणजेच घाण पदार्थ साठत जातात, त्याच्यामुळे ते विषाचं काम करतात. ह्या सोबत सोबत शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त साठल्यामुळे आपल्या हातावर, आपल्या पायावर, आपल्या शरीरावर सूज यायला लागते आणि ह्या सोबत सोबत काय? तर पाण्याचं प्रमाण आपल्या फुफ्फुसामध्ये सुद्धा वाढायला लागते आणि फुफ्फुसामध्ये जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर आपल्याला दमासारखे आजार होतात. ह्या सोबत सोबत काय? तर ही जी किडनी आहे ही हार्मोन प्रोव्हाइड करत असते. कशासाठी? तर आपल्या रेड ब्लड कार्पसेल म्हणजे जे आपल्या शरीरात रक्त तयार होत आहे, हे रक्त तयार होण्यासाठी जो हार्मोन महत्त्वाचा असतो तो हार्मोन सुद्धा कोण तयार करत असते? आपली किडनी. मग मला सांगा, किडनीने तो हार्मोनच तयार नाही केला तर आपलं जे काही रक्त आहे हे शुद्ध होईल का? नाही. ह्या सोबत सोबत आपलं जे ब्लड प्रेशर आहे, आपला जो रक्तदाब आहे हा सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम कोण करत असते? आपली किडनी. आणि अशा प्रकारे जर किडनी फेल झाली तर आपल्याला ब्लड प्रेशर सारखे, ॲनिमिया सारखे आजार होण्याचे चान्सेस जे आहेत हे वाढत असतात. तर अशा प्रकारे काय होत असते? किडनी फेल होत असते आणि किडनी फेल झाल्यामुळे काय? तर अशा प्रकारे आपल्याला डायलायसिसवर राहावं लागत असते. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? जसं आपण बघतो काय की जसं आपल्या घरचं पाण्याचं फिल्टर असते, पाण्याचं फिल्टर काय करत असते? पाण्याला फिल्टर करण्याचं काम करते आणि आपल्याला शुद्ध पाणी देते. मग आपल्या शरीरामध्ये पण आपण जे रोज अन्न जेवण करतोय, आपण जे पाणी घेतोय आणि ह्या सोबत सोबत काय? तर आपण जे श्वास घेतोय, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकतोय. मग हे सगळे जातं कुठं? ह्यांना फिल्टर कोण करतं? तर ह्यांना फिल्टर करण्यासाठी एक सिस्टीम आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असते, ज्या सिस्टीमला म्हटलं जाते व्हॉट? एक्सक्रेटरी सिस्टीम. काय म्हणत असतो आपण? एक्सक्रेटरी सिस्टीम. तर अशा प्रकारची सिस्टीम जी आहे ही आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असते, जी काय करत असते? तर जे काही घाण आपल्या शरीरामध्ये बनत आहे, मग आपल्या शरीरामध्ये कोणतं घाण बनत आहे? तर आपल्या शरीरामध्ये जास्तचं पाणी, एक्सेस ऑफ वॉटर, ह्या सोबत सोबत काय? तर युरिया आणि सॉल्ट अशा प्रकारचे काय? तर जे काही आपले विषारी पदार्थ आहेत किंवा एक्सेस गोष्टी ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि ह्यांना बाहेर टाकण्याचं काम जे आहे हे कोण करत असते? एक्सक्रेटरी सिस्टीम. तर आय होप तुम्हाला हे तर समजलं आहे की आपली एक्सक्रेटरी सिस्टीम काय करत आहे की आपल्या शरीरामध्ये जो एक्सेस युरिया तयार होत आहे, जे पाणी एक्स्ट्राचं आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे आणि जे सॉल्ट तयार होतात त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम जे आहे हे कोण करत असते? एक्सक्रेटरी सिस्टीम. मग ह्या एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये काय काय प्रेझेंट असतात? तर एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात पेअर ऑफ किडनी. 2 किडनीचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात. ह्या सोबत सोबत इथे प्रेझेंट असतो युरेटर. काय? ज्यामधून युरिन पास आउट होते, म्हणजे आपल्या शरीरात युरिन कसं तयार होते हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर जी किडनीमध्ये जे युरिन तयार होते ती ज्यातून जाते त्याला म्हणतो आपण युरेटर. त्यानंतर ही जी युरिन आहे जिथे जाऊन साठते त्या टँकला म्हणतो आपण व्हॉट? तर युरिनरी ब्लॅडर. आणि खाली असते युरेथ्रा, ज्यातून ते बाहेर टाकलं जाते. म्हणजे अशा प्रकारे ह्या 4 गोष्टी म्हणून काय तयार होत असते? आपली एक्सक्रेटरी सिस्टीम. काय? किडनी, पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, सोबत काय? युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. तर अशा 4 गोष्टी म्हणून एक्सक्रेटरी सिस्टीम जी आहे ही तयार होत असते, जी आपल्या शरीरातील जे काही घाण आहे त्याला बाहेर काढण्याचं काम करते. आता बघायचं आहे काय? आता एक फिल्टर पण आहे. ही झाली सिस्टीम. ओके, ही काय करते की घाण बाहेर काढते. पण मग फिल्टर करण्यासाठी काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये काय जे काही घाण तयार होत आहे त्याला फिल्टर करण्यासाठी एक ऑर्गन असते, ज्या ऑर्गनला म्हणतो आपण व्हॉट? किडनी. मग हे जे किडनी आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं असते, याचं शेप कसं असते किंवा हे कुठे असते? जर तुम्ही कधी कधी काय म्हणता, माझी किडनी दुखत आहे. मग काय किडनी इथे असते का? इथे असते का? किंवा म्हणतो माझी किडनी दुखत आहे, मग खरंच काय इकडे असते का? म्हणजे नेमकी आपली किडनी जी आहे
ही आपल्या शरीरामध्ये कुठे प्रेझेंट असते हे सुद्धा आपल्याला कधी कधी माहिती नसते. तर मग नेमकं किडनीची पोझिशन आपल्या शरीरामध्ये कुठे आहे ते सुद्धा आता आपण बघू. ओके, सो व्हॉट इज किडनी? तर किडनी काय आहे? एक ऑर्गन आहे जे आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे, ज्याचा शेप जो आहे हा कशा प्रकारचा असतो, तर ह्याला किडनी बीन म्हणतात. किडनी बीन म्हणजेच राजमाचं हे दाणं आहे. तर ह्या किडनी बीनच्या ह्या दाण्यासारखे ह्याला किडनी बीन का म्हटलं आहे? कारण की ह्याचा आकार जो आहे तो कुणासारखा आहे? किडनी सारखा आहे आणि म्हणून ह्या राजमाच्या दाण्याला किडनी बीन म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या बीनच्या शेप सारखं स्ट्रक्चर कुठे प्रेझेंट असते? तर आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असते. आणि ते कुठे लोकेटेड असते? तर आपलं ॲब्डोमन म्हणजे आपलं पोट, पोटाच्या पोस्टेरियर रिजनला, म्हणजेच काय, तर ह्या मागच्या भागाला इथे तुम्हाला मे बी दिसत असेल, तर ह्या मागच्या भागाला काय, आपली किडनी जी आहे ती काय आहे? लोकेटेड आहे. मग किती किडन्या असतात आपल्यामध्ये? 2 किडनी ज्या आहेत आपल्याला बघायला मिळत असते. कोणत्या भागाला? पोस्टेरियर रिजनला. इकडे किडनी नसते. ओके, मग किती किडनी झाले? 2 किडनी. आणि परत एक किडनी तुम्ही बघू शकता वर असते आणि एक किडनी स्लाइटली खाली असते. मग एक किडनी वर आणि एक किडनी का खाली असते? बघा, आता तुम्ही इथे बघू शकता की माझ्या ह्या लेफ्ट साईडला जी किडनी आहे ही स्लाइटली उंच आहे, तर राईट साईडला जी आहे ही स्लाइटली खाली आहे. तर का बरं एक किडनी खाली असते? जी राईट साईडला असते ही थोडीशी खाली असते. का? बिकॉज इथे प्रेझेंट असतो लिव्हर. काय प्रेझेंट असतो? लिव्हर. आणि हा जो स्पेस आहे हा लिव्हरने ऑक्युपाय केल्यामुळे जी राईट साईडची किडनी आहे ही स्लाइटली लोअर असते ॲज कम्पेअर टू दर लेफ्ट साईड किडनी. ओके, मग नेमकं आता बघू की कोणत्या थोरॅसिक रिजनवर, म्हणजेच काय, थोरॅसिक रिजन नाही म्हणू शकत आपण, हे जे आपलं वर्टिब्रल कॉलम आहे, हे जे वर्टिब्रल कॉलम आहे, ह्या वर्टिब्रल कॉलमच्या कोणत्या पोझिशनवर आपली किडनी जी आहे ही लोकेटेड असते? ओके, तर जे आपलं थोरॅसिक वर्टिब्रा आहे हे आहे आपलं वर्टिब्रल कॉलम, जो आपण मणका म्हणतो. ओके, तर हा जो वर्टिब्रल कॉलम आहे, ह्या वर्टिब्रल कॉलमच्या थोरॅसिक रिजन कोणता आहे? थोरॅसिक वर्टिब्रा 12. थोरॅसिक वर्टिब्रा 12 आणि खालचं लुंबर वर्टिब्रा किती असते? 3rd लुंबर वर्टिब्रा 3. ओके, म्हणजेच अशा प्रकारे काय, लोअर म्हणजेच लुंबर वर्टिब्रा 3 आणि व्हॉट, थोरॅसिक वर्टिब्रा 12, ह्या दोघांच्या मधामध्ये आपल्या किडनीचं स्ट्रक्चर आपल्या पोस्टेरियर साईडला काय असते? प्रेझेंट असते. व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला हे दाखवून देईल. ओके, की कशा प्रकारे 12व्या थोरॅसिक वर्टिब्रावर ते प्रेझेंट असते. ओके, त्याआधी आपण बघूया की जे काही किडनी आहे याचं वेट किती असते. जर आपण मेलमध्ये बघायला गेलो तर मेलमध्ये किडनीचं वेट जे आहे हे असते 125 ते 175 ग्राम. फिमेलमध्ये जर आपण बघायला गेलो तर 115 ते 155 ग्राम किडनीचं वजन आपल्याला बघायला मिळते. आणि किडनीची जी लेंथ असते तर किती, 11 ते 14 सेंटीमीटर किंवा 12 सेंटीमीटर वगैरे आपल्या किडनीची लेंथ आपल्या मागच्या साईडला इथे असते. आणि सोबत किडनीची जी विड्थ असते, म्हणजे जी रुंदी म्हणू शकतो आपण, ती 6 सेंटीमीटर असते. आणि किडनीची जी जाडी, किडनी किती जाड असते तर 4 सेंटीमीटर किडनी जी आहे ही आपल्याला जाड बघायला मिळते. मग हे झालं थोडक्यात काय की किडनीचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असते. आता ह्या व्हिडिओमध्ये पण बघा की नेमकी कशी पोस्टेरियर साईडला आपली किडनी लोकेटेड आहे आणि कशा प्रकारे थोरॅसिक वर्टिब्रा 12 आणि काय लुंबर वर्टिब्रा जो आहे 3 ह्यामध्ये कशी ते सिच्युएटेड आहे. तर चला बघूया किडनी नेमकी कुठे सिच्युएटेड आहे. ओके, हे बघा दिसत आहे बॅक साईडला, आपल्या ॲब्डोमेनच्या बॅक साईडला जी आहे आपली किडनी जी आहे ही लोकेटेड आहे. हे पुढचं रिजन आहे, आपल्या ॲब्डोमेन साईडचं रिजन आहे. आणि जसं आपण आपल्या मागच्या साईडला जातो तर मागच्या साईडला काय प्रेझेंट असतात? किडनी ज्या आहेत ह्या आपल्याला बघायला मिळत असतात. ओके, एक बघा ही कशी आहे? उंच आहे. कशी आहे? उंच आहे. आणि एक थोडीशी काय आहे? खाली आहे. तर अशा प्रकारे काय पोस्टेरियर साईडला जे आहेत आपली किडनी प्रेझेंट असते. त्यानंतर वर्टिब्रा आपण बघून घ्या. ओके, आता बघा खालून 1st, 2nd, 3rd आहे. 3rd वर्टिब्रा. ओके, हे 3rd वर्टिब्रा आहे. आणि इकडे थोरॅसिक वर्टिब्रा येईल. हां, थोरॅसिक वर्टिब्रा 12. तर अशा प्रकारे थोरॅसिक वर्टिब्रा 12 आणि 3rd लुंबर वर्टिब्रा जो लोअर आहे, तर अशा प्रकारे ह्यांच्या मधात हे पेअर ऑफ किडनी जे आहे हे आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे स्ट्रक्चर दिसत आहे याला डायफ्रॅगम म्हणतात. तर त्याच्या खाली किडनी जी आहे ती काय असते? सिच्युएटेड असते. आणि एक किडनी लोअर का असते? ही जी किडनी आहे जी राईट साईडला असणार आहे ही लोअर का असेल? कारण की त्याच्यावर लिव्हर जे आहे ते काय असते? प्रेझेंट असते. मग तुम्हाला हे तर समजलं की नेमकं आपल्या शरीरामध्ये किडनी कुठे प्रेझेंट असते. ओके, मग आता किडनीचे स्ट्रक्चर
आपण काय बघितलं, किडनीचं स्ट्रक्चर किंवा किडनी लोकेटेड कुठे असते. ओके, स्ट्रक्चर नाही बघितलं, स्ट्रक्चर बघायचं आहे. आपण फक्त बघितलं की लोकेटेड कुठे असते. आता बघायचं आहे की या किडनीचं फंक्शन काय. तर किडनीचं फंक्शन आहे व्हॉट, ब्लड फिल्ट्रेट करणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जितकं काही रक्त आहे, ॲव्हरेजली आपल्या शरीरामध्ये 4 ते 5 लिटर रक्त जे आहे हे आपल्याला बघायला मिळत असते. तर हे जे रक्त आहे हे कंटिन्युअसली काय होत असते, फिल्टर होत असते, शुद्ध होत असते. मग ह्या ब्लडला, आपल्या ब्लडला फिल्टर करण्याचं काम कोण करत असते, किडनी करत असते. या सोबत सोबत काय, तर जे काही वेस्ट मटेरियल आहे, जसं की आपण खूप सारं पाणी पिलं, एखाद्या दिवशी खूप सारं खाल्लं, मग हे सगळं बाहेर पण तर काढावं लागेल. मग हे सगळं बाहेर काढण्यासाठी सुद्धा कोण मदत करते, आपली किडनी. किंवा आपण म्हणतो ना कधी कधी इलेक्ट्रोलाइटचं पावडर घेतो आपण, म्हणजे कधी कधी पाणी, साखर, मीठ ह्याचं पाणी बनवतो आणि ते पाणी घेतो. मग हे का घेतो, कारण की आपल्या शरीरामध्ये फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे. तर हे मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा कोण करत असते, आपली किडनी. ह्या सोबत सोबत एखाद्या व्यक्तीचं तुम्ही ऐकलं असेल बीपी वाढलेला आहे. ओके, मग त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम कोण करत असते, आपलं कोण, किडनी जे आहे हे करत असते. आणि ह्या सोबत सोबत काय, तर खूपच इम्पॉर्टंट असा हार्मोन ज्याचं नाव आहे एरिथ्रोपोएटिन. मग हे एरिथ्रोपोएटिन हार्मोन काय करते, तर आपल्या शरीरामध्ये ज्या नवीन रक्तपेशी बनत आहेत, आपल्या शरीरामध्ये जो रक्त बनत आहे, ज्या रेड ब्लड कार्पसेल बनत आहेत, म्हणजेच लाल रक्तपेशी बनवण्यासाठी जो हार्मोन लागेल, लाल रक्तपेशी बनवण्यासाठी म्हणजेच ऑर्डर द्यायचं आहे की हे रक्त बनवायचं आहे, म्हणजे हा रक्त तुम्हाला बनवायचा आहे, हे असं हार्मोन लागेल ना आधी आपल्याला. मग तो हार्मोन कोण प्रोड्यूस करते, किडनी. तर आरबीसी प्रोड्यूस करण्यासाठी जो हार्मोन लागतो एरिथ्रोपोएटिन, हे प्रोड्यूस करण्याचं काम किडनी करते. पण आरबीसीज कुठे बनतात, तर आपल्या बोन मॅरोमध्ये. आपले जे बोन मॅरो आहेत हे रेड ब्लड कार्पसेल जे आहेत हे बनवत असतात, ज्याच्यामुळे आपल्या रक्ताचा कलर काय आहे, रेड आहे. ओके, तर अशा प्रकारे हार्मोन प्रोडक्शन, ब्लड प्रेशर रेग्युलेशन, त्यासोबत सोबत काय, तर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, वेस्ट रिमूव्हल आणि ब्लड फिल्ट्रेशन करण्याचं काम जे आहे हे कोण करते, किडनी. मग एका दिवसाला किती लिटर ब्लड जे आहे हे आपलं फिल्टर होत असते, तर एका दिवशी आपली एक किडनी नियर अबाउट 190 लिटर ऑफ ब्लड जे आहे ते काय करत असते, फिल्टर करत असते. किती, 190 लिटर ब्लड पर डे आपल्या शरीरामध्ये फिल्टर होत असते. कंटिन्युअसली हा सायकल, हे चक्र जे आहे हे सुरू असते. मग एका दिवशी जेव्हा आपलं 190 लिटर ब्लड फिल्टर होत असते, तेव्हा आपण एका दिवसाला किती युरिन प्रोड्यूस होत असते, तर 1 ते 2 लिटर, म्हणजे दीड, म्हणजे असं ॲव्हरेज. कधी 1 लिटर. तुमच्या पाणी पिण्यावर पण डिपेंड आहे की तुम्ही पाणी किती घेणार आहे. जर तुम्ही कमी पाणी घेतले तर कमी युरिन, जास्त पाणी घेतले तर जास्त युरिन, किंवा मग डिपेंड करते की आपली किडनी कशी काम करते, हो की नाही. म्हणजे अशा प्रकारे एका दिवशी 190 लिटर, म्हणजे व्हॅरी करेल ते पण, 150 ते 190च्या मधामध्ये ॲव्हरेजली असते. ओके, तर अशा प्रकारे इतकं लिटर ब्लड आपल्या शरीरात फिल्टर होत असते आणि एका दिवसाला 1 ते 2 लिटर युरिन प्रोड्यूस करत असते कोण, आपली किडनी. तर चला बघूया ह्याच किडनीचं स्ट्रक्चर कसं असते, की नेमकी हा जो फिल्टर आहे, जो आपल्या ब्लडला फिल्टर करते, जे पाण्याला बाहेर काढते, मग हे कशा प्रकारे ह्याचं स्ट्रक्चर असते हे आता आपण बघूया. ओके, तर ह्या चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला चहा. ओके, तो चाय की याद आई. ओके, तर काय, ज्या प्रकारे आपण घरी चहा करतो, चहाला गाळतो. मग चहाला का बरं गाळतो, कारण की चहामध्ये आपण काय टाकतो, चहापत्ती टाकतो, अद्रक टाकतो, लवंग टाकतो, सिनॅमम टाकतो. म्हणजे आपल्या आवडीनुसार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण त्या चहामध्ये टाकतो, हो की नाही. तर मग जसं चहा आपल्याला प्यायचंय, तर आपल्याला त्याला काय करावं लागते, फिल्टर करावं लागते. तर त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, ओके, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याला सुद्धा फिल्टर करावं लागेल की नाही. कंटिन्युअसली ते जे रक्त आहे ते काय होत असते, शुद्ध होत असते. तर त्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी, त्या रक्ताला फिल्टर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक देवाने दिलेली एक नैसर्गिक देण आहे, ज्याला म्हणतो आपण व्हॉट, किडनी. मग हे किडनी कशी असते, ह्या किडनीचं स्ट्रक्चर काय आहे, तर चला बघूया किडनीचं स्ट्रक्चर. ओके, तर किडनीचं हे जे आउटर लेअर आहे, किडनीची ही जी आउटर लेअर आहे, ह्या किडनीच्या ह्या आउटर लेअरला म्हटलं जाते रेनल कॅप्सूल. काय म्हणतो आपण, रेनल कॅप्सूल. मग रेनल कॅप्सूलच्या आतमध्ये जे रिजन आहे काय, हे जे रेनल कॅप्सूल आहे, ही जी आउटर कॅव्हिटी आहे, ह्या आउटर कॅव्हिटीच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल, ह्याला म्हणतात कॉर्टेक्स. हे सगळं काय झालं, कॉर्टेक्स. ओके, हा सगळा रिजन.
म्हणजेच काय, रेनल कॅप्सूलच्या आतमध्ये हे जे पूर्ण भाग आहे याला म्हणतो आपण कॉर्टेक्स. काय म्हटलं जाते, कॉर्टेक्स. त्यानंतर कॉर्टेक्सच्या आतमध्ये असे पिरामिड लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. तर कॉर्टेक्सच्या आतमध्ये आता हे जे पिरामिड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत ह्यांना म्हटलं जाते काय, तर मेडुलरी पिरामिड, किंवा ह्या पूर्ण भागाला आधी आपण म्हणतो मेडुला. काय म्हटलं जाईल, मेडुला. आणि ह्या मेडुला मधल्या ह्या एक एक गोष्टींना म्हटलं जाते मेडुलरी पिरामिड. तर हा पूर्ण भाग मेडुला, हा पूर्ण भाग मेडुला, आणि ह्यांना काय म्हटलं जाते, मेडुलरी पिरामिड. ह्याच मेडुलरी पिरामिडमध्ये प्रेझेंट असतात नेफ्रॉन. मग फक्त काही इथेच असतात का, नाही. तर हा जो कॉर्टेक्सचा भाग असतो, हा कॉर्टेक्सचा भाग आणि हे जे मेडुलरी पिरामिड आहेत हे दोन्ही भागामध्ये काय प्रेझेंट असतात, नेफ्रॉन्स. काय प्रेझेंट असतात, नेफ्रॉन्स. तर एक किचकट स्ट्रक्चर दाखवू का, हे बघा, जिससे हमें डर लगता है ऐसा स्ट्रक्चर, हे जे नेफ्रॉन आहे हे कुठे प्रेझेंट असते, तर हा जो कॉर्टेक्स रिजन आहे, ओके, हे जे कॉर्टेक्स रिजन आहे आणि ह्या सोबत सोबत काय, तर आपले हे जे मेडुलरी पिरामिड आहेत ह्या दोन्हीमध्ये प्रेझेंट असते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. आणि हे काम करते फिल्टरचं. तर जे आपलं रक्त शुद्ध होत आहे, जे पाणी बाहेर पडत आहे, जे युरिन तयार होत आहे, जे युरिन बाहेर पडत आहे आपल्या शरीराच्या, ते कुठे फिल्टर होत आहे, ह्या नेफ्रॉनमधून. इथे आपली युरिन जी आहे ती काय होत असते, तयार होत असते. म्हणजे अशा प्रकारे हे झाले मेडुलरी पिरामिड, ओके. आणि त्यानंतर इथे असते आपली कलेक्टिंग डक्ट ज्या आहेत ह्या इथे एकत्र येतात आणि ह्या रिजनला म्हटलं जाते पेल्विस. म्हणजे जिथे कलेक्टिंग डक्ट, जिथे युरिन काय होत आहे, कलेक्ट होत आहे, ह्या रिजनला म्हणतो आपण पेल्विस. त्यानंतर काय, मग ह्या कलेक्टिंग डक्ट नंतर हे जे रिजन आहे ह्याला म्हणतो आपण व्हॉट, युरेटर. त्यानंतर मला सांगा, आपला जे काही हार्ट आहे ते रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीकडे पाठवत आहे, बरोबर आहे की नाही. मग किडनीकडे जिथून येईल, ज्या आर्टेरीनी येईल, त्या आर्टेरीला म्हटलं जाते, हे जे रेड कलरची तुम्हाला बघायला मिळत आहे ह्याला म्हणतो रेनल आर्टेरी. ज्या आर्टेरी थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजन सोबत ब्लड आपल्या किडनीमध्ये येत आहे ती असते रिनल आर्टरी. आणि मग आपली किडनी काय करत आहे, ब्लड शुद्ध करत आहे. मग शुद्ध करून हे ब्लड बाहेर पण तर पाठवावं लागेल. मग जिच्या थ्रू ब्लड शुद्ध करून बाहेर पाठवलं जाते ती असते रिनल व्हेन. काय असते, रिनल व्हेन. तर अशा प्रकारे हे झालं आपल्या एक किडनीचं स्ट्रक्चर, जिचं काम आहे काय, तर फिल्ट्रेशन करणे, कोणाचं, रक्तशुद्धीकरण करणे, युरिनचं फॉर्मेशन करणे, एक्सेस वॉटर बाहेर काढून फेकण्याचं काम जे आहे हे कोण करत असते, किडनी. पण ह्या किडनीच्या आतमध्ये असं काय प्रेझेंट आहे, ह्या किडनीच्या आतमध्ये असं काय प्रेझेंट आहे की जे रक्तशुद्धीकरण करत आहे आणि जे काय करत आहे, युरिनचं फॉर्मेशन करत आहे. तर इथे एक आणखी एक स्ट्रक्चर, एक ऑर्गन प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जाते व्हॉट, नेफ्रॉन. काय म्हणतो, नेफ्रॉन. तो इसको देख के डरो मत, ओके. मग हे जे नेफ्रॉन आहे ह्याला म्हटलं जाते किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. मग ह्या नेफ्रॉनला आपण किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट का बरं म्हणतो, कारण की जसं एखादं घर आहे, कशापासून बनते रे, एक 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 वीट जेव्हा आपण जोडतो तेव्हा एक घर बनते. किंवा फॉर एक्झाम्पल, काय एक्झाम्पल कोणतं देऊ शकते मी, जसं एखादं सेंटेन्स बनत आहे, मग ते कुणापासून बनेल, ABCD पासूनच बनेल ना. ABCDला जोडलं तेव्हा एखादा वर्ड बनेल, वर्डला जोडलं तेव्हा एक काय बनेल, सेंटेन्स बनेल, बरोबर आहे की नाही. किंवा आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे, सेल पासून, बरोबर आहे की नाही. म्हणजे एक सेल, दुसरं सेल, तिसरं सेल एकत्र आलं म्हणून आपली एक बॉडी बनली. तर त्याच प्रकारे हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे नेफ्रॉन, असे नेफ्रॉन 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 मिळून हे जे किडनीचं स्ट्रक्चर आहे हे तयार झालेलं असते. म्हणून ह्या किडनीचं स्ट्रक्चरल युनिट कोण, किडनीचं स्ट्रक्चर कोणामुळे तयार झालं, ह्या नेफ्रॉनमुळे. आणि किडनीच्या आतमध्ये फंक्शन कोण करत आहे, फिल्टरचं काम कोण करत आहे, नेफ्रॉन. कोण करत आहे, नेफ्रॉन. म्हणून ह्या नेफ्रॉनला म्हणतो आपण व्हॉट, फंक्शनल युनिट ऑफ किडनी. बरं ठीक आहे. आता मला सांगा, एका किडनीमध्ये मग किती असे नेफ्रॉन असतील. जसं आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये 37 ट्रिलियन ऑफ सेल आहेत, 37 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरात आहेत. मग ह्या किडनीमध्ये असे किती न्यूरॉन आहेत, तर ह्या किडनीमध्ये प्रेझेंट असतात किती, 10 लाख न्यूरॉन. एका किडनीमध्ये 10 लाख न्यूरॉन, म्हणजेच न्यूरॉन नाही, नेफ्रॉन. काय, नेफ्रॉन. जसं आपल्या
शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल आहेत. तसेच आपली जी किडनी आहे, ह्या किडनीमध्ये असे किती नेफ्रॉन आहेत, तर 1 मिलियन नेफ्रॉन एका किडनीमध्ये, म्हणजेच 10 लाख नेफ्रॉन जे आहेत एका किडनीमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग मॅम, ह्या नेफ्रॉनचं काम काय, तर ह्यांचंच तर मेन काम आहे. ह्यांचं काम आहे आपल्या ब्लडला फिल्टर करणे. आपलं जे रक्त आहे ह्याला शुद्ध करण्याचं काम कोण करते, आपलं नेफ्रॉन. कोण करते, नेफ्रॉन. ह्या सोबत रिॲब्झॉर्प्शन. मग रिॲब्झॉर्प्शन म्हणजेच काय, तर जे काही वॉटर आहे त्याला ॲब्सॉर्ब करेल, जे काही चांगले चांगले न्यूट्रिएंट आहेत, मिनरल आहे, ग्लुकोज पार्टिकल आहे, त्याला परत रक्तामध्ये ॲब्सॉर्ब करण्याचं काम जे आहे हे कोण करते, नेफ्रॉन करते. आणि ह्या सोबत काय, तर जे युरिन फॉर्मेशन होत आहे, म्हणजेच आपल्या शरीराच्या बाहेर जे एक्सेस मटेरियल बाहेर पडत आहे युरिनच्या रूपात, ते बाहेर काढण्याचं काम, म्हणजे युरिन तयार करण्याचं काम कोण करत आहे, नेफ्रॉन करत आहे. मग चला बघूया ह्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काय आणि कशा प्रकारे हे नेफ्रॉन आपल्या शरीराच्या बाहेर युरिनला, म्हणजे कशा प्रकारे युरिन आपल्या शरीरामध्ये तयार होत असते आणि कशा प्रकारे ते बाहेर टाकलं जाते, हे आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, तर सगळ्यात आधी हे थोडंसं स्ट्रक्चर समजून घेऊ. स्ट्रक्चर समजलं की कशा प्रकारे युरिन फॉर्मेशन होते ते बघू. ओके, तर हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे ह्याला म्हणतात नेफ्रॉन, जे कुठे प्रेझेंट आहे, आपल्या किडनीच्या आतमध्ये. ओके, मग लक्ष द्या. ओके, तर आता सगळ्यात आधी असं कप लाईक स्ट्रक्चर आपल्याला जे बघायला मिळते, हे जे कप लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळत असेल, मे बी मी पेन चेंज करून घेते. ओके, बघा, हे जे कप लाईक स्ट्रक्चर, कप सारखं स्ट्रक्चर आहे, हे जे कप लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते, ह्या कप लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जाते बोमन्स कॅप्सूल. काय म्हणतो आपण ह्याला, बोमन्स कॅप्सूल. कसं आहे रे, कप सारखं आहे हे स्ट्रक्चर. कसं आहे, कप सारखं आहे, जे काय करते, ब्लडला फिल्टर करते. म्हणजे आपल्या किडनीमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते रक्ताला फिल्टर करते, म्हणजे चाळणीचं काम कोण करते, चाळणीचं काम करते कोण, बोमन्स कॅप्सूल. तर अशा प्रकारे ह्या कप लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जाते बोमन्स कॅप्सूल. काय म्हणतो आपण ह्याला, बोमन्स कॅप्सूल असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर बघा, हे दिसत आहे तुम्हाला रेड कलरची वेन. तर ही जी रेड कलरची वेन आहे, ही काय आहे, जी रेड कलरची वेन आहे, ह्या रेड कलरच्या वेनला म्हटलं जाते व्हॉट, रेनल आर्टेरी. काय म्हणतो आपण ह्याला, रेनल आर्टेरी म्हणतो, जी काय करत आहे, तर आपल्या हार्टकडून रक्त घेऊन येत आहे, आपल्या हृदयाकडून रक्त आणण्याचं काम जे आहे हे रिनल आर्टेरी करत असते. कशासाठी, तर शुद्धीकरण करण्यासाठी. ब्लड आपल्याला शुद्ध करायचं आहे, प्युअर करायचं आहे, तर रक्ताला शुद्ध करण्यासाठी जी आर्टेरी रक्त घेऊन येते तिला रिनल आर्टेरी म्हणतात. आणि हे जे रक्त घेऊन येत आहे हे ऑक्सिजनेटेड आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग अशा प्रकारे ही जी रिनल आर्टेरी आहे ही अशा प्रकारे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करत आहे आपल्या बोमन्स कॅप्सूलच्या आत. तर काय, रेनल आर्टेरीमुळे हा जो नेटवर्क लाईक स्ट्रक्चर इथे तयार झालेला आहे, हे जे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर इथे तयार होत आहे रिनल आर्टेरीचं, ह्याला म्हणतात ग्लोमेरुलस. काय म्हणतो आपण, ह्या नेटवर्कला म्हटलं जाते ग्लोमेरुलस. आणि त्यानंतर हे जे रिनल आर्टेरी आहे ही अशी बाहेर पडते. मग जी आतमध्ये एंट्री करते, जी रक्त शुद्ध करण्यासाठी आतमध्ये जाते, तिला म्हटलं जाते ऑफेरंट आर्टेरिओल. काय म्हणतो आपण ह्याला, ऑफेरंट आर्टेरिओल असं म्हणत असतो. आणि मग इथे ब्लड फिल्टर होईल, इथे काय होईल, ब्लड फिल्टर होईल. आणि फिल्टर होऊन जे शुद्ध ब्लड आहे ते बाहेर टाकलं जाईल. मग जिथून ब्लड बाहेर पडत आहे त्याला म्हणतात इफेरंट आर्टेरिओल. काय म्हटलं जाते, इफेरंट आर्टेरिओल असं आपण त्याला म्हणत असतो. मग मॅम, इथे रक्त कसं काय शुद्ध होतं, हो की नाही, प्रश्न येतोय की नाही, की असं काय होतं इथे, हे तर डायरेक्ट आतमध्ये जात आहे, असं गुंडाळी करत आहे आणि बाहेर पडत आहे, मग रक्त कुठे शुद्ध होते, तर लक्ष द्या. ओके, तर ह्यामध्ये काय होत आहे की जी आपली कोणती ऑफेरंट आर्टेरिओल आहे, ऑफेरंट आर्टेरिओल जी असते ही जाड असते, ही मोठी असते, ही कशी असते, चवडी असते, जाड असते. पण ही जी इफेरंट आर्टेरिओल असते ही बारीक असते. ही कशी असते, बारीक असते. म्हणजे रक्त खूप सारं येत आहे, रक्त खूप सारं येत आहे, पण निघताना खूप कमी निघत आहे. मग काय होईल, इथे हा जो नेटवर्क सारखा स्ट्रक्चर आहे तिथे प्रेशर बिल्डअप होईल. काय होईल, प्रेशर बिल्डअप होईल. आणि हाय प्रेशर झाल्यामुळे इथे रक्तात असणारे जे काही मायक्रो मॉलिक्यूल आहेत, मायक्रो म्हणजेच छोटे छोटे जे काही मॉलिक्यूल आहेत, हे ह्या रक्तातून कुठे येतील, बोमन्स कॅप्सूलमध्ये. बोमन्स कॅप्सूलचं काम आहे फिल्टर करणे. वो तो रेडी है, आ जाओ, दे दो, जो देना है वो दे दो. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे जे आपलं ब्लड आहे हे इथे काय होणार, फिल्टर होणार. म्हणजे रक्तामध्ये इम्प्युरिटीज ज्या असतील त्या आपण बाहेर
सोडल्या जातील, पण ह्या सोबत सोबत रक्तामध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतात, त्या सुद्धा पाठवल्या जातात. म्हणजे रक्तामधून फक्त इम्प्युरिटीजच बाहेर नाही निघत आहे तिथे, तर काही चांगल्या गोष्टी जसं की ग्लुकोज सारख्या गोष्टी ज्या आहेत हे सुद्धा इथे काय होत आहे, फिल्टर होत आहे. म्हणजे अशा प्रकारे चाळणीचं काम कोण करत आहे, बोमन्स कॅप्सूल. तर काय सांगितलं मी तुम्हाला की जे आपलं अफेरंट आर्टेरिओल आहे हे आपल्या हार्टकडून ब्लड घेऊन येत आहे. ब्लड घेऊन आल्यानंतर इथे एक नेटवर्कचं स्ट्रक्चर तयार होते. ह्या नेटवर्कच्या स्ट्रक्चरला म्हटलं जाते ग्लोमेरुलस, आणि त्याच्यानंतर जे आपलं ब्लड शुद्ध होऊन बाहेर पडते तिला इफेरंट आर्टेरिओल म्हणतात. तर जे ब्लड शुद्ध होऊन बाहेर पडत आहे ह्या इफेरंट आर्टेरिओलची जाडी कशी असते, बारीक. हे कशी असते, बारीक असते. त्याच्यामुळे इथे हाय ब्लड प्रेशर बिल्डअप होते. हाय ब्लड प्रेशर बिल्डअप झाल्यामुळे रक्तातील जे काही पदार्थ आहेत ते बाहेर येतात, म्हणजे फिल्टर होतात. मग फिल्टर झाल्यानंतर ते आले सगळ्यात आधी बोमन्स कॅप्सूलमध्ये. ह्याला बोमन्स कॅप्सूल म्हणतात. त्यानंतर बोमन्स कॅप्सूल जे आहे ह्याच्यानंतर जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जाते व्हॉट, ह्याला म्हटलं जाते प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. काय म्हणतो आपण ह्याला, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. मग आता बघा, रक्त गाळलं गेलं. रक्त काय झालं, गाळलं गेलं. पण रक्त जेव्हा गाळलं जात आहे तेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी पण जातात. मग हे जे रक्त गाळलं जात आहे म्हणजे इथे हे जे ब्लड फिल्टर झालेलं आहे तर ह्या फिल्ट्रेटमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी पण येतात. मग त्याला आठवायला लागते, अरे अच्छा भी चला गया. तर मग इथे होत असते व्हॉट, रिॲब्झॉर्प्शन. काय होणार, रिॲब्झॉर्प्शन होत असते. बघा सगळ्यात आधी काय झालं, बघा लक्ष द्या. सगळ्यात पहिली स्टेप आपलं जेव्हा युरिन फॉर्मेशन होते तेव्हा पहिली स्टेप असते अल्ट्रा फिल्ट्रेशन. म्हणजेच काय तर हे जे ग्लोमेरुलस आहे ह्याच्यामधून आपलं ब्लड फिल्टर झालं. आपलं ब्लड काय झालं, फिल्टर झालं. मग ब्लड फिल्टर होताना फक्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण की घातक पदार्थच बाहेर नाही पडत, तर चांगले चांगले पदार्थ सुद्धा इथून ह्या बोमन्स कॅप्सूलमधून आपल्या कुठे आले, PCT प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये आले. पण तिथे गेल्यानंतर त्यांना आठवलं, अरे मैं तो अच्छे मतलब पार्टिकल भी लेके आया. कोणते कोणते चांगले चांगले पार्टिकल आहेत, जसं की आपल्या रक्तातलं ग्लुकोज पण घेऊन गेलं, ते प्रोटीन पण फिल्टर झालं, अमायनो ॲसिड पण फिल्टर झालं, काही इलेक्ट्रोलाइट पण गेले. म्हणजे जेव्हा रक्त फिल्टर झालं, बघा मोठे पार्टिकल तर फिल्टर होणारच नाही का, कारण की आपण म्हणतो ना आपल्या पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, तर हे मेजर पार्टिकल आहेत. त्याच्यामुळे इथून ते तर फिल्टर होणार नाही, म्हणजे ते बाहेर येणार, म्हणजे आतमध्ये जाणार नाही. आपलं जे बोमन्स कॅप्सूल आहे त्याच्यात जाणार नाही. पण जे ग्लुकोजचे पार्टिकल आहेत, जे अमायनो ॲसिड आहेत, हे तर मायक्रो आहेत ना, छोटे छोटे आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा त्या फिल्ट्रेटमधून बाहेर पडले, म्हणजे फिल्ट्रेटमध्ये आले. मग फिल्ट्रेटमध्ये आल्यानंतर ते तर चांगले होते. मग हे जे आपली काय आहे, इफेरंट आर्टेरिओल आहे, म्हणजे आपली जे रेनल आर्टरी आहे, हिला आठवलं, अरे ये तो मेरे अच्छी चीज़ें भी लेके गई. मग हे काय म्हणते की चलो मुझे वापस दो, मुझे क्या दो, वापस दो. मग ते वापस घेण्यासाठी इथे होत असते रिॲब्झॉर्प्शन. काय होत असते, रिॲब्झॉर्प्शन. तर हे जे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे हे इथून ॲब्सॉर्ब करते ग्लुकोजला, अमायनो ॲसिडला. ओके, ह्या सोबत काय इलेक्ट्रोलाइट, प्रोटीनला ॲब्सॉर्ब केलं जाते आणि ॲब्सॉर्ब करून परत कोणाला दिलं जाते, तर आपली ही जी रेनल आर्टरी आहे ह्या रेनल आर्टरीला वापस दिलं जाते की घे बाई, तुझं ग्लुकोज घे, तुझं प्रोटीन घे. ह्या सगळ्या गोष्टी वापस दिल्या जातात. ओके, मग एवढं झालं. काय दिलं, पाणी वापस दिलं, ग्लुकोज दिलं, इलेक्ट्रोलाइट दिले, प्रोटीन वापस दिले आपल्या रक्तात. मग अजून तर काही वापस पाहिजे असेल, अजून काही सॉल्ट राहत असतील, अजून काही वॉटर पाहिजे असेल आपल्याला, मग त्यानंतर हे जे फिल्ट्रेट आहे हे नंतर येते लूप ऑफ हेनलेमध्ये. हे जे यू लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे ह्याला लूप ऑफ हेनले म्हणतात. मग ह्या लूप ऑफ हेनलेमध्ये आल्यानंतर काय होते की परत इथून काही वॉटर ॲब्सॉर्ब केलं जाते, परत इथून काही सॉल्ट जे आहे ते काय केलं जाते, ॲब्सॉर्ब केलं जाते. तर जे डिसेंडिंग ऑर्डरला जाते, बघा जे खाली जात आहे, जे लूप ऑफ हेनले खाली जाते, इकडे बघा, जे लूप ऑफ हेनले डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे लिंब जे खाली जात आहे तिथून वॉटर ॲब्सॉर्ब केलं जाते. म्हणजे परत त्या फिल्ट्रेटमधून आपण पाणी ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यानंतर जे असेंडिंग ऑर्डरला जात आहे, जे वर चढत आहे, ह्या लूप ऑफ हेनलेमधून काय ॲब्सॉर्ब केलं जाते, तर सॉल्ट जे आहेत हे ॲब्सॉर्ब केले जातात. आणि अशा प्रकारे इथून सॉल्ट ॲब्सॉर्ब केलं जाते. आणि परत जे फिल्ट्रेट आहे म्हणजे जे टॉक्सिक सबस्टन्स किंवा जे पाणी आहे त्याच्यात अजून काही सॉल्ट असतील ते परत कुठे जाईल, आता ह्या कुठे, DCTमध्ये. कुठे आले, DCTमध्ये, म्हणजेच डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये. मग आता डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमधून परत काय ॲब्सॉर्ब केलं जात आहे, तर परत जे काही चांगले चांगले सॉल्ट आहेत, ओके,
ह्यांना परत ॲब्सॉर्ब केलं जाते, परत वॉटरला ॲब्सॉर्ब केलं जाते आणि नंतर सगळं ॲब्सॉर्ब करून झाल्यानंतर हम क्यों छोड़े, हमारे शरीर में जो अच्छी अच्छी चीज़ें और जिनकी हमें ज़रूरत है हम वो क्यों छोड़े. म्हणून नेफ्रॉन प्रत्येक गोष्टीला ॲब्सॉर्ब करत जाते आणि फक्त जे काही टॉक्झिक सबस्टन्स आहेत जसं की युरिया आहे, क्रिएटिनाइन आहे, ओके, आणि एक्स्ट्राचे जे एक्सेस वॉटर आहे त्यांना अशा प्रकारे कुठं आणलं जाते, कलेक्टिंग ट्यूबुलमध्ये. आणि कलेक्टिंग ट्यूबुलमधून हे जे युरिन आहे हे कुठे जाते, आपल्या युरेटरमध्ये, युरेटरमधून कुठे जाते, युरिनरी ब्लॅडरमध्ये, आणि युरिनरी ब्लॅडर थ्रू अशी ही जी युरिन आहे ही आपल्या शरीराच्या बाहेर पडत असते. म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे की आपण जे रक्त, आपल्या शरीरात जे रक्त आहे हे किडनीमध्ये जाते. किडनीमध्ये गेल्यानंतर इथे एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतो ज्याचं नाव आहे व्हॉट, नेफ्रॉन. ह्या नेफ्रॉनमध्ये अशा प्रकारे हे रक्त येतं. रक्त आल्यानंतर इथे काय आहे, बोमन्स कॅप्सूल आहे जे ह्या रक्ताला फिल्टर करते. फिल्टर केल्यानंतर रक्तासोबत काही चांगल्या गोष्टी पण इथून त्या फिल्टरेटमध्ये गेलेल्या असतात. मग त्यांना ॲब्सॉर्ब करत फक्त टॉक्झिन सबस्टन्स आणि एक्सेस वॉटर जे आहे आपल्या शरीरातून बाहेर काढलं जाते. मग जे शुद्ध रक्त आहे, मग हे सगळे ॲब्सॉर्ब केलं, ग्लुकोज ॲब्सॉर्ब केलं, मिनरल, सॉल्ट, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ॲब्सॉर्ब केल्या जातात तर हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे म्हणजे फिल्टर झालेलं ब्लड आहे हे येते आता कुठे, तर आपल्या रिनल व्हेनमध्ये. कुठे, रिनल व्हेनमध्ये. आणि रिनल व्हेन काय करत आहे की आता हे शुद्ध झालेलं रक्त परत आपल्या हृदयाकडे पाठवते. म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी हार्ट परत किडनीमध्ये पाठवते. रक्त शुद्ध झाल्यानंतर परत ही आपली जी रिनल व्हेन आहे, हा जो डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे म्हणजे शुद्ध झालेलं रक्त आहे, परत कुठे घेऊन जात असते, आपल्या हार्टकडे. आणि अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये काय, तर रक्ताचं शुद्धीकरण होते. आणि ह्या सोबत काय, तर युरिनचं फॉर्मेशन जे आहे हे होत असते. तर आय होप आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे समजलं असेल की कशा प्रकारे किडनीचं स्ट्रक्चर असते, किडनी फेल्युअर काय असते, आणि ह्या सोबत नेफ्रॉन काय आहे, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काय आहे, आणि कशा प्रकारे युरिनचं फॉर्मेशन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये होत असते हे तुम्हाला समजलं असेल. तर अशाच प्रकारच्या लेक्चरसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.